अतिशय महत्त्वपूर्ण किचन टिप्स. नंबर 1. कांदा चिरताना डोळे झोंबतात. अशावेळी टोमॅटो किंवा मिरच्या चिरल्यानंतर कांदा चिरावा. त्यामुळे डोळे झोंबण्याचं प्रमाण कमी होईल. नंबर 2. तळणीचे कोणतेही पदार्थ तळण्याआधी तेल चांगले तापवून मगच त्यात पदार्थ तळावे. त्यामुळे पदार्थ व्यवस्थित तळले जातील. नंबर 3. बेसनाची पोळी बनवताना त्यात थोडंसं दही टाकून फेटल्याने बेसनाची पोळी नरम आणि टेस्टी बनते. नंबर 4. तुरीच्या डाळीमुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते. अशावेळी तुरीची डाळ कुकरमध्ये न शिजवता मातीच्या भांड्यात शिजवावी. त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही. नंबर 5. कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी आणि त्यानंतर ते कपडे धुवावेत. नंबर 6. ज्या कपड्याला च्युइंगम चिकटले आहे ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवावे आणि त्यानंतर चिकटलेले च्युइंगम हाताने काढावे. नंबर 7. पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा. यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते. नंबर 8. आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्याने आरसा पुसावा. त्यामुळे आरसा लगेचच स्वच्छ होतो. नंबर 9. तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घालावे. त्यामुळे उंदीर येणे बंद होतील. नंबर 10. पाणी उकळताना भांड्यातून बाहेर येते. अशावेळी भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. त्यामुळे उकळते पाणी बाहेर येणार नाही. नंबर 11. घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपीस ठेवल्यास पाली नाहीशा होतात. नंबर 12. घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिड पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत. नंबर 13. मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ टाकून फिरवून घ्यावे. नंबर 14. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे. नंबर 15. चपाती किंवा पराठ्याच्या कणकेमध्ये जरासे ताक मिसळल्यास पराठे छान मऊ आणि चविष्ट तयार होतात. नंबर 16. केशर मायक्रोवेव्ह किंवा तव्यावर गरम करून घातल्यास त्याचा स्वाद अधिकच छान येतो. नंबर 17. कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवडाभर छान टवटवीत राहतात. नंबर 18. भजीच्या पिठात थोडा लिंबाचा रस घातल्याने भजी कमी तेल शोषते. नंबर 19. पुरी करण्यापूर्वी तेलात चिमूटभर मीठ घातल्यास पुऱ्या तेल कमी शोषतात. नंबर 20. आमरसाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात मिक्स करून घालावा. नंबर 21. साखरेचा पाक केल्यानंतर त्यात पुन्हा साखरेचे कण होऊ नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. नंबर 22. पुलाव करताना पुलावात संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळल्यास पुलावाला छान स्वाद येतो. नंबर 23. इडली पात्रातील इडल्यावर थोडे गार पाणी शिंपडल्यास इडल्या व्यवस्थित आणि पटापट निघतात. नंबर 24. कढी फुटू नये म्हणून कढीमध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे शेंगदाणा कूट घालून मंद आचेवर कढी उकळवून घ्यावी. नंबर 25. पोहे खारट झाले असतील तर पुन्हा थोडेसे पोहे भिजवून घ्यावे व हळद टाकून परतवून घ्यावे. खारट झालेल्या पोह्यात भिजवून घातलेले पोहे मिक्स केल्याने पोह्यातील खारटपणा कमी होईल. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.